तर प्रजासत्ताक दिनानंतर नाशिकचा महापौर ठरणार सूत्रांची माहिती। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या महापौराबाबतचा निर्णय घेणार आहेत। नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंगही सुरू झाली। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकेतील महापौर पदाची निवड झाल्यानंतरच नाशिकचा नंबर लागण्याची शक्यता आहे। नागपूर महापालिकेत काँग्रेसचा नगरसेवक ठरला असल्याची माहिती। प्रभाग 30 मधील संजय महाकाळकरांची काँग्रेसकडून गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे। संजय महाकाळकर सलग दुसऱ्यांदा प्रभाग 30 मधून निवडून आले। तर पुण्याचा महापौर कोण हे पुढील काही दिवसात ठरणार आहे। गेल्या 4 वर्षांपासून पुण्यातील महापौर बंगला वापरत नव्हता। आता सर्वसाधारण महिला आरक्षण पडलं असून महापौर निवडीनंतर या ठिकाणी नवीन महापौर राहायला येणार आहेत आणि त्यामुळे या बंगल्याच्या डागडुजीचं स्वच्छतेचं काम सुरू करण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महापौर पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची प्रतीक्षा आहे। खरं तर पुणे महापालिका महापौर जो होणार आहे तो सर्वसाधारण महिला महापौर होणार आहे। पुण्याचा महापौर ठरण्याच्या अगोदरच ज्या निवासस्थानात पुण्याचा महापौर राहतात त्या निवासस्थानाचे आता डागडुजी आणि स्वच्छता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 4 वर्षांपासून हा पुण्याचा महापौर बंगला जो आहे तो रिकामा होता। पुण्याचे कारभारी या बंगल्यात राहायला येण्यापूर्वी या बंगल्याची जी आहे ती पूर्णपणे डागडुजी सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीस मान्यता मिळाली। नव्या स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींवरही प्रशासक नेमणूक करता येणार आहे। ग्रामविकास विभागाकडून हा निर्णय जारी करण्यात आलाय। निवडणुका होईपर्यंत प्रशासकामार्फतच कारभार चालवण्याचा निर्णय आहे। तर जळगावच्या अमळनेरमध्ये शासकीय कामकाजात गैरप्रकार केल्याने गुन्हा दाखल झालाय। मुख्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने निलंबनाचे आदेश दिले गेलेत। पंचायत समितीमधील मोहन पवारांविरोधात गुन्हाही दाखल झालाय। तर वर्ध्यात जप्त केलेल्या विषारी तंबाखू पोलिसांनी शाळेच्या शेजारी जाळला। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे हा प्रकार घडलाय। तंबाखूच्या धुरामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। तंबाखूच्या धुराचा विद्यार्थ्याच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकतो, तर हे चुकीचं आहे। शाळेच्या आवाराच्या बाजूने कचरा तंबाखू जाळणे